हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत दुपारच्या 2:20 झालेले आहेत. दुपारचे 2:20 झालेले आहेत आणि बाहेरचं वातावरण बघा. तर अचानक कधी कधी हवा सुटते, कधी कधी थांबते. आणि ना आता सध्या ना माझं म्हणजे व्हिडिओमध्ये व्हॉइस व्यवस्थित येणार नाही, त्यामुळं ना मी फॅन बंद केला आहे आणि ज्यामुळं मला गरम होतंय. तर फ्रेंड्स, दुपारचा टाईम कसा निवांत असतो आणि निवांत टायमामध्ये ना आपण एक्स्ट्राची काहीही कामं काढू शकतो. बाकी सकाळचा टाईम जो असतो तो घाई गडबडीचा असतो, म्हणजे डब्बा द्यायचा, मुलांना शाळेवरती व्यवस्थित पाठवायचं, तर खूप घाई गडबड असते. त्या टायमामध्ये ना मी म्हणजे निवांतची जी कामं असतात ती अजिबात करत नाही. तर आता दुपारचा टाईम आहे आणि भरपूर वेळ आहे माझ्याकडे, त्यामुळे ना मी ठरवलंय की जे त्या दिवशी मी टप घेतला होता ना कपडे ठेवण्यासाठी, तर त्या टपामध्ये मी रेग्युलरचे जे रोज वापरणारे कपडे असतात ते त्या टपामध्येच ठेवून देणार आहे. कारण की ना कपाटमध्ये जर रेग्युलरचे कपडे जर ठेवले ना, तर रोजच्या रोज म्हणजे वैभव आणि वैभवचे पप्पा ह्या दोघांकडून ना कपाटामधले म्हणजे कपडे जे असतात ते रोजच्या रोज विस्कटून टाकलेले असतात त्या दोघांनी. कारण त्यांना ना साधा रुमाल जर पाहिजे असेल ना, तर कपाटातले पूर्ण कपडे ते इकडे तिकडे इकडे तिकडे असे विस्कटून टाकतात, ज्यामुळे ना अनुष्काची आणि माझी दोघींची पण चिडचिड होते. त्यामुळं मग मी आता ठरवलंय, अनुष्काला सांगितलंय मी की कपाटमध्ये फक्त कधीतरी वापरायचे कपडे ठेवायचे आणि टपामध्ये रोजचे वापरायचे कपडे ठेवायचे. तर फ्रेंड्स, जवळजवळ ना प्रत्येक गृहिणी आपल्या घराला स्वच्छ ठेवण्याचा भरपूर प्रयत्न करत असते आणि आपलं घर नीट आणि क्लीन राहावं असं प्रत्येकीला वाटत असतं. पण घरात इतरही मेंबर असतात आणि त्यांच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे ना घर म्हणजे भरपूर वेळा घाण होत असतं दिवसभरातून. आणि घर घाण होण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कपडे. तर कपडे ना जागोजागी कधी सोप्यावर पडतात, कधी पलंगावर पडतात, किंवा कधी कपाटातले कपडे जे आहेत ते मिक्स झालेले असतात आणि जागोजागी ना कपड्यांचा ढीग बघून म्हणजे डोकं पूर्ण हँग झाल्यासारखं होतं. आणि ह्या कपड्यांची ना काहीतरी विल्हेवाट लावावी असं मला नेहमी वाटायचं. पण मी आता एक आयडिया शोधून काढली, तर ती म्हणजे ना ही अशा प्रकारचा एक मोठा टब घेतला मी कपडे ठेवण्यासाठी. आणि आता ह्या टबमध्ये ना जे माझे रेग्युलर वापरण्यात येणारे जे कपडे आहेत ना ते मी याच्यामध्ये ठेवणार आहे. बाकी मुलांचे शाळेचे कपडे किंवा साहेबांचे कामाला जाण्याचे कपडे जे आहेत ते मी फक्त कपाटामध्ये ठेवणार. जे इम्पॉर्टंट आहेत, बाहेर जाण्यासाठी वगैरे लागतात, ते कपडे फक्त मी कपाटमध्ये ठेवणार. आणि बाकीचे जे घरामध्ये वापरणारे टी शर्ट, बरमोडे, स्लॅक्स, टी शर्ट, गाऊन, हे सगळं ना मी ह्या टबमध्ये ठेवून देते. कारण की ना घरामध्ये ना एकच कपाट आहे आणि मी ना अजून एखादं कपाट घेऊन घरामध्ये अडचण करणार नाही. त्यामुळं ना मी एका कपाटामध्ये सगळे चांगले व्यवस्थित कपडे असलेले सेट करून ठेवलेत. आणि आता हे जे रेग्युलर वापरात येणारे कपडे आहेत घरामध्ये घालणारे, ते सगळे ह्या टबमध्ये ठेवणार आहे. जे टॉवेल्स वगैरे असू द्या किंवा जे काही कपडे असतात घरात वापरणारे ते सगळे मी ह्या टबमध्ये ठेवले. ज्यामुळं ना माझं कपाट जे आहे ना ते एकदम मोकळं पण झालं आहे आणि व्यवस्थित सेट पण राहील. कारण की वैभव आणि वैभवचे पप्पा हे दोघेजण ना साधं एखादा टॉवेल शोधायचा असेल किंवा एखादा रुमाल जर शोधायचा असेल तर पूर्ण कपाटातले ना कपडे पूर्ण मिक्स करतात, ज्यामुळं आमचं काम वाढतं. तर मी आता ही आयडिया यूज केली आहे, बघू याचा फायदा होतो की नाही. आणि आता कपड्यांचा प्रश्न सॉल्व केला आणि त्यानंतर मी आली किचनमध्ये. तर किचनमध्ये येऊन मी ना आता पिण्याच्या पाण्याचा एक हांडा भरून ठेवते. आणि ॲक्वाचं पाणी जे आहे ते एकदम स्लो पण येतं ना, त्यामुळं हांडा भरायला थोडा उशीर लागतो. म्हणून ना हे कामसुद्धा मी दुपारच्या टायमालाच करते निवांतपणे. तर आता इथे बघा वाजलेले आहेत दुपारच्या 3 आणि आता मी ना इथे म्हणजे भात आणि सोयाबीनची ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. कारण की ना वैभव तर गेला शाळेमध्ये टिफिन घेऊन, त्याचा म्हणजे भाजी चपाती घेऊन गेला.
पण अनुष्का जी आहे ना ती आज थोडंसं लवकर गेली होती आणि जाताना तिने भाजी चपाती वगैरे खाल्ली होती. पण आता भरपूर वेळ झाला आहे आणि तिला ना काहीतरी एक्स्ट्रा काम होतं, त्यामुळं ती थोडंसं लवकर गेली होती. तर आता ती आल्या आल्या भूक अजून येईल, त्यामुळं ना तिच्यासाठी थोडंसं गरमागरम भात बनवते आणि सोयाबीनची ग्रेव्ही बनवते, तर ती आवडीने खाईल थोडंसं. आणि चपाती भाजी तर हे तर ठरलेलंच असतं आपलं रोजचंच. पण कधीतरी असं दुपारच्या टायमाला गरमागरम भात आणि काहीतरी म्हणजे झणझणीत अशी भाजी खायला भेटली ना तर छान वाटतं. तर कधी-कधी मी असं बनवत राहते. रोजचं तर भाजी चपाती ठरलेलंच असतं. तर आता इथे ना कुकरमध्ये भात शिजायला ठेवते आणि जवळजवळ मला ना अर्ध्या तासामध्येच पूर्ण स्वयंपाक उरकायचा आहे. त्यामुळं ना मी ते सोयाबीनची ग्रेव्ही बनवायचं ठरवलं होतं. कारण की आता डाळ वगैरे पण बनवलं ना तर अनुष्काला जास्ती डाळ आवडत नाही. त्यामुळं ना मी ते सोयाबीनची ग्रेव्हीच बनवणार आहे आणि ह्या भाजीसाठी ना जास्ती वेळ वगैरे लागत नाही. आणि त्यातून माझ्याकडे ना ते चॉपर आल्यापासून तर एकदम कमी वेळेमध्ये कुठलीही भाजी बनवता येतं. त्यामुळं ह्या चॉपरचा ना भरपूर फायदा आहे आणि हे आणल्यापासून म्हणजे खूप हेल्प भेटते मला स्वयंपाकामध्ये. तसं तर मी काही प्रमोशन वगैरे करत नाही कुठल्या गोष्टीची. पण ना जे माझ्यासाठी योग्य वाटतं, मला जे स्वतःला योग्य वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या चॉपरमुळं ना भरपूर म्हणजे स्वयंपाकामध्ये खूप हेल्प झाली. तर आता ना फक्त 20 मिनिटामध्ये मला भात आणि सोयाबीन वडीची भाजी बनवायची होती. तर पटापट त्यासाठी ना मी मीडियम साईजचे 2 कांदे होते. तर ते कांदे जे आहेत ते मोठे-मोठे तुकडे करून ह्या चॉपरमध्ये टाकले आणि एकच मिनिटामध्ये एकदम बारीक कांदा कटिंग करून होतो आणि कुठलीही भाजी आपण झटपटीत बनवू शकतो. तर आता भिजलेली सोयावडी जी आहे ती मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुतली आणि त्यानंतर त्याच्यातलं जे काही पाणी होतं ते मी पिळून काढलं आणि आता ही सोयावडी याला फोडणी द्यायची आहे. तर मी इथे भाजी बनवण्यासाठी ना 1.5 चमचा ऑइल टाकलं, त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट टाकली. त्यानंतर घरगुती काळा मसाला, जिरा पावडर, हळद आणि त्यानंतर ना थोडासा गरम मसाला टाकला आहे. आणि आता हे सगळे मसाले जे आहेत ते एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले ना तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे, जेणेकरून ना मसाले असं तेलामध्ये जर आपण फ्राय केले ना व्यवस्थित सगळ्या मसाल्यासोबत तर ना याला कलर पण छान येतो भाजीला आणि शिवाय टेस्ट पण चांगली लागते भाजीची आणि जी तर्री येते ना भाजीवरती ती खूप छान येते. तर आता इथे ना हे पिळून काढलेले सोयावडी मी याच्यामध्ये मिक्स केले आणि आता हा पूर्ण मसाला ना ह्या सगळ्या सोयावडींना व्यवस्थित लागला पाहिजे असं मी हे मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी काही ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आणि पाणी ना गरम टाकायचं, ज्यामुळं ना तरी पण व्यवस्थित येते आणि आपली झणझणीत भाजी तयार होते. आणि इथे अगोदर मी थोडंसं पाणी टाकलं आणि हे पाणी पुरेसं नव्हतं, कारण की चपातीसाठी वगैरे असते ना भाजी तर एवढं ग्रेव्ही छान झाली असती. पण आता भातासोबत खायचं आहे त्यामुळं थोडीशी ग्रेव्ही जास्ती करावी लागेल, कारण ना मुलांना ह्या भाजीचा ना रस्सा खूप आवडतो आणि आवडीने खातात मुलं. त्यामुळं ना थोडंसं मी इथे रस्सा वाढवला आणि आता इथे ना याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकावं लागेल मला, कारण की
टाकायचं असतं त्यामुळं, नाहीतर मला ना आवडत नाही शेंगदाण्याचं कूट अजिबात. म्हणून थोडंसं एकदम 1 चमचाभरच मी कूट टाकलं याच्यामध्ये. आणि त्यानंतर ना मी थोडीशी चव बघितली भाजीची आणि त्यानुसार मी मीठ टाकलं याच्यामध्ये. कारण की ऑलरेडी अद्रक लसणाची पेस्ट वाटताना त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं, त्यामुळं थोडंसं मीठ कमी टाकलं मी. आणि आता इथे झाली आहे भाजी पण तयार. तर आता इथे दुपारचं जेवण तयार झालं आहे. सोयावडीची ग्रेव्ही आणि गरमागरम भात. तर आता आम्ही जेवून घेतो. आणि अनुष्का पण कॉलेजवरतून आली होती, तर ती डायरेक्टली फ्रेश व्हायला गेली. तर ती फ्रेश होऊन येईपर्यंत माझ्याकडे थोडासा वेळ होता. त्यामध्ये ना मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलं. जे काही भांडे वगैरे भाजीसाठी किंवा स्वयंपाकासाठी काही काढलं होतं, तर ते सगळे भांडे मी घासून स्वच्छ मांडणीला लावली. आणि त्यानंतर किचन काउंटर जे आहे ते सुद्धा क्लीन करून घेतलं. कारण की अनुष्काचं फ्रेश होऊन येईपर्यंत ना हे काम उरकलं तर माझं काम एक मायनस होईल. म्हणजे जेवण केलं की उठून लगेच क्लिनिंग करायची गरज नाही पडणार. त्यामुळं मी हे काम अगोदरच उरकून घेतलं. तर इथे ना किचनवरती मी एक प्लेट ठेवलं आहे, म्हणजे चमचा वगैरे ठेवायला, ज्यामुळं किचन काउंटर खराब वगैरे होणार नाही. आणि कॉलेजवरून आल्या आल्या लगेच अनुष्काने तिच्या पप्पाला फोन लावला आणि सांगितलं की मी घरी पोहोचले म्हणून. कारण की जोपर्यंत ती कॉलेजमध्ये म्हणजे घरातून निघते बाहेर तेव्हापासून साहेबांचे फोन चालू असतात तिला. ती घरी पोहोचेपर्यंत तिचे म्हणजे साहेब फोन करत असतात. त्यामुळे तिने पप्पाला इन्फॉर्म केलं की मी घरी पोहोचले. आणि त्यानंतर मग आता इथे जेवणाला सुरुवात केली. आणि आज ना तिची फेवरेट भाजी होती सोयावडीची, त्यामुळे ती खुश होती. आणि रोज रोज ना सकाळ दुपार भाजी चपाती खाऊन खाऊन कंटाळतात मुलं. त्यामुळं कधीतरी असं दुपारच्या टायमाला गरमागरम काहीतरी बनवून दिलं ना तर मुलं आवडीनं खातात. तर आता इथे आमचा लंच वगैरे झाला. आणि त्यानंतर इथे मी तयारी सुरू केली आहे उद्याच्या डब्याची. तर गवारीच्या शेंगा होत्या, तर शेंगा ना मी व्यवस्थित नीट करून कापून ठेवते. कारण की अशा भाज्या म्हणजे घेवड्याच्या शेंगा, गवारीच्या शेंगा, मेथीची भाजी, शेपूची भाजी हे तर ना आपल्याला म्हणजे आदल्या दिवशीच याची पूर्ण तयारी करून ठेवावी लागते. कारण की हे निवडायचं म्हणलं किंवा कटिंग करायचं म्हणलं तर भरपूर वेळ लागतो. आणि बाकी शिमला मिरची, वांगं, बटाटा हे जे अशा भाज्या जर असतील ना फळभाज्या, तर म्हणजे काही टेन्शन नाही. म्हणजे पहाटे उठल्या उठल्या हे लगेच कटिंग करता येतं. पण हे गवारीच्या शेंगा आहे ते अशा जर बारीक बारीक शेंगा असतील किंवा जास्ती वेळ लागणारा असेल भाजी साफ करायला, तर ती भाजी ना मी अगोदरच निवडून घेते. आता ही उद्याच्या डब्याला बनेल गवारीची भाजी. आणि दुपारचं जेवण झालं ना तर थोडंसं सुस्त वाटतं आणि थोडंसं डोळे झाकत असतात, झोप येत असते. पण मी अगोदर हे काम पूर्ण करून घेतलं. कारण की हे जर काम असंच राहिलं ना तर मग उद्या डब्यासाठी खूप धांदल होते. त्यामुळं पटापट मी हे कटिंग करून घेते शेंगा आणि त्यानंतर मग थोड्या वेळ आराम करेन. तर भाजी वगैरे कटिंग करून झाल्याच्या नंतर मी थोड्या वेळ आराम केला दुपारच्या टायमाला. आणि म्हणजे 15 ते 20 मिनटासाठी आराम केला. त्यानंतर ना साहेबांचा फोन आला, ते चिकन घेऊन येणार आहेत. तर साहेबांनी सांगितलं की मला मसाला वगैरे वाटून ठेवायला सांगितलं आहे आणि भाकरी भात वगैरे बनवून ठेवायला सांगितलं आहे. आणि जेव्हा ते येतील कामावरून चिकन घेऊन येतील आणि मग त्यानंतर फक्त भाजीला फोडणी द्यायचं काम बाकी राहील. आणि एकदाशी भाजीला फोडणी दिली की त्यानंतर स्वयंपाक जो आहे तो डन होणार. तर इथे ना मी मसाला भाजत होते तोपर्यंत मम्मीचा फोन आला माझ्या. आणि थोडा वेळ मम्मीसोबत गप्पा मारल्या आणि तोपर्यंत ना टाईम झाला होता. तर आता साहेब पण आले होते. तर साहेबांनी ना येताना वैभवसाठी पुस्तकं घेऊन आले होते. तो म्हणजे वैभव ना यंदा 9वीला आहे, तर त्याची ना 9वीची पुस्तकं घेऊन आले होते साहेब. तर
तो चेक करत होता की पुस्तकं बरोबर आहेत की नाही, लिस्ट जशी दिली होती तेवढे पुस्तकं आलेत की नाही ते चेक करत होता. आणि त्यानंतर आता इथे पटकन मी मसाला वाटून पण घेते. आणि ठरवलं होतं की लवकर स्वयंपाक उरकायचा, पण आम्हा मायलेकींच्या गप्पा रंगल्या होत्या चांगल्याच, त्यामुळं थोडासा उशीर झाला. आणि साहेब पण आले होते, तर आता साहेबांसाठी मी थोडासा काळा चहा बनवते. आणि साहेबांना ना थोडंसं अद्रक टाकलेली चहा आवडते, बाकी मसाला वगैरे टाकला तर त्यांना आवडत नाही, पण अद्रक ही टाकावीच लागते काळ्या चहामध्ये. तर इथे ना अद्रकवाली काळी चहा वगैरे बनवते आणि त्यानंतर मग भाकरी वगैरे बनवायचं काम करते. आणि भाकरी झाल्या की मग पटकन भाजीला फोडणी देऊन घेते, कारण की साहेबांनी येताना चिकन आणलं नव्हतं. वैभवची पुस्तकं होती सोबत, त्यामुळं चिकन आणलं नव्हतं. तर इथे घरी आल्याच्या नंतर थोड्या वेळ चहा पाणी केलं, थोड्या वेळ बसले आणि त्यानंतर मग जाऊन साहेबांनी चिकन घेऊन आले. तर तोपर्यंत मी भाकरी पण उरकून घेतल्या. आता फायनली मी भाजीला फोडणी देते आणि मग माझा झाला स्वयंपाक डन. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तर चिकनच्या भाजीची ना रेसिपी मी शेअर करणार नाही, कारण या अगोदर ना भरपूर वेळा ना मी चिकनची रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळं ना ह्या ब्लॉगमध्ये मी काही चिकनची रेसिपी शेअर केली नाही. तर आता हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, त्यामुळं हा ब्लॉग मी इथेच थांबवते. तर हा ब्लॉग होता दुपारच्या जेवणापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत, आणि एक्स्ट्रा काही कामं वगैरे दुपारच्या टायमाला मी काय काय करते याचा हा ब्लॉग होता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.